नमस्कार, मी आहे माधुरी हेल्दी फूड चॅनल मध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे। आज आहे गुढीपाडवा, त्या निमित्ताने मी तुम्हाला गुढीपाडवा स्पेशल अशी बासुंदी करत आहे। पारंपरिक पद्धतीमध्ये तुम्हाला मी आज दाखवणार आहे कशी छानपैकी बासुंदी होती आणि कमीत कमी वेळेत अर्ध्या तासात बासुंदी तयार होते। तर मी आता सुरुवात करते बासुंदीसाठी आणि तुम्ही सगळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा आणि काही टिप्स देणार आहे त्याही पहा। हे बघा, मी इथे फुल फॅट असं क्रीमचं दूध घेतलेलं आहे, म्हशीचं दूध आहे, 1.5 लिटर आहे। तर इथं घेतलेलं आहे काजू घेतलेले आहे, बारीक काप केलेले आहेत, इथं बदाम घेतलेला आहे, इथे चारोळे आणि पिस्ता घेतला आहे। हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। तर आता मी गॅसवर कढई ठेवणार आहे आणि हे 1.5 लिटर जे फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे हे आपण गरम करूया। हे बघा, कढई घेतली आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। आता हे दूध सगळं मी कढईमध्ये घेणार आहे टाकून। पाणी का घेतलं आहे कारण करपट वास नको यायला आपल्या बासुंदीला, ठीक आहे। सगळं दूध याच्यामध्ये टाकत आहे। आता आपल्याला हलवून घ्यायचं आहे। हे बघा, मी आता हे हलवून घेणार आहे। हे बघा, एक 15 मिनिटं मी हे असं हलवून घेणार आहे। कडेला जे दूध लागतं, जी घट्ट साई जमा होते ती आपल्याला अशी सतत काढून घ्यायची आहे, नाहीतर त्याचा करपट वास येईल ना। म्हणून आपल्याला हे सगळं असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे दूध। एक 15 मिनिटं मी असं ढवळून घेते आणि त्याच्यानंतर आपण बघूया कितपत दूध आपलं आटलं आहे ते। हे बघा, थोडंसं केसर मी टाकत आहे त्याच्या काड्या, म्हणजे मस्त कलर येतो आपल्या बासुंदीला। हे बघा, याच्यामध्ये आपल्याला बिलकुल कुठल्याही प्रकारचा खवा किंवा मिल्क पावडर टाकायची नाहीये। ओरिजिनल आपल्या फक्त दुधापासून, शुद्ध दुधापासून आपल्याला ही बासुंदी करायची आहे आणि रबडी सारखी ही घट्ट नाही नसते, थोडी पातळच असते। तर आता 15 मिनिटं अजून झालेली नाहीयेत, तर तोपर्यंत आपण कंटिन्यू हे असं हे दूध जे आहे ते हलवूयात, ओके। हे बघा, 15 मिनिटं झालेली आहेत, छानपैकी उकळी आलेली आहे। आता अजून एक 10 मिनिटं मी असं हलवून घेते दूध आणि मग आपली बासुंदी तयार आहे। त्याआधी मी हे सगळं जे सुकामेवा घेतलेला आहे तो टाकणार आहे। मस्त चव येते सुकामेवानी, आणि कुणी कुणी तळतं सुकामेवा, तर तो नाही तळायचा, हे असं छान शिजून घ्यायचा याच्यामध्ये बासुंदीमध्ये। आता काजू राहिले तेही टाकते, ठीक आहे। आता हलवून घेते व्यवस्थित आणि केसर टाकले ना तर खूप छान कलर आलेला आहे आपल्या बासुंदीला। तर आता एक अजून 10 मिनिटं मी हलवून घेते छानपैकी आणि साखर टाकते 1 वाटी। तुम्हाला जसं आवडेल गोड कमी जास्त तसं तुम्ही टाकू शकता। हे बघा, आता 25 ते 27 मिनिटं झालेली आहेत। मी आता साखर टाकून घेतेय, आवडीनुसार साखर टाका। मी अर्धी वाटी टाकत आहे, थोडीशी ठेवली आहे, मला वाटलं तर मी थोडंसं टाकेल। आणि विलायची पावडर राहिली आहे तर तीही टाकून घेते। हे बघा, अगदी छान सुगंध मस्त घरात दरवळतोय। आणि ही जी बासुंदी असते ना ती खूप घट्ट नसते रबडीसारखी, आपल्याला अशी थोडीशी पातळच ठेवायची आहे आणि थंड झाली की ती अजून घट्ट होईल। तर आता एक 2 मिनिटं मी हलवते आणि झालेली आहे बासुंदी आपली। तर आता मी सर्व करणार आहे, थंड झाल्यावर तुम्हाला दाखवते की किती छान दिसते बासुंदी आपली ती। हे बघा, अशा प्रकारे आपली बासुंदीची थाळी तयार झालेली आहे आणि मस्तपैकी सर्व केली आहे। आता माझ्या मुलाला आणि मिस्टरांना भूक लागलेली आहे आणि आता आम्ही सगळे जेवणार आहोत मस्तपैकी। आणि त्याबरोबर मी केली आहे बटाट्याची भाजी आणि पुरी। तर ही रेसिपी कशी वाटली बासुंदीची, लच्छादार बासुंदी अशी केलेली आहे मी आणि तुम्हाला नक्की आवडलेलीच असेल। आणि तुम्हाला या नवीन वर्षाच्या, मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते मी। आणि या रेसिपीला नक्की नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मी खूप खूप धन्यवाद करते। थँक्यू सो मच। मस्त खा आणि स्वस्त रहा।